अहिल्यानगर जिल्ह्यातील 108 ॲम्ब्युलन्स वाहन चालक यांनी त्यांच्या समस्यांबाबत दिनांक 13 मे रोजी आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन करून निवेदन दिले होते। त्यावेळी वाहन चालकांच्या मागण्यांबाबत शासनाने आणि बीव्हीजी कंपनीने सकारात्मक भूमिका घेऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले होते। मात्र कुठलीही कारवाई न झाल्यामुळे राज्यातील 108 ॲम्ब्युलन्स वाहन चालकांनी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे। राज्यातील 108 ॲम्ब्युलन्स वाहन चालक गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा देत आहेत, परंतु त्यांच्या विविध मागण्यांसाठी बीव्हीजी कंपनी दुर्लक्ष करत आहे। वाहन चालकांकडून जास्त काम करून घेतले जाते, परंतु त्यांना कुठलाही मोबदला दिला जात नाही। तसेच समान काम समान वेतन दिले पाहिजे आणि पीएफ 2014 ते 17 पर्यंत मिळावा। तसेच कोविड काळामध्ये ॲम्ब्युलन्स चालकांनी जीवावर उदार होऊन काम केले आहे, मात्र त्यांना कोविड भत्ता शासनाने कंपनीला देऊन देखील कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला नाही, तो देण्यात यावा। रुग्णवाहिका चालक यांना कोणताही सुरक्षा कवच विमा नसून विमा करण्यात यावा। या विविध मागण्यांसाठी राज्यातील 108 ॲम्ब्युलन्स चालकांचे कामबंद आंदोलन सुरू झाले असून आज अहिल्यानगर जिल्ह्यातील संघटनेने काम बंद करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे। संघटनेचे अध्यक्ष अशोक कराळे, उपाध्यक्ष अतुल शिंदे, संजय दरवडे, सतीश शिरसाट, नितीन चेमटे, शरद अस्वर, संजय ओहोळकर, राहुल वागचौरे, वाल्मिक शितोळे, संतोष चौधरी, भीमराज मोकाटे आदींसह चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझं नाव अशोक कराळे। मी आपल्या नगर तालुक्यात रिलीवर म्हणून 108 ड्रायव्हर आहे। मी आज आपल्या जी महाराष्ट्र राज्याची संघटना आहे त्याच्यात सहखजिनदार आहे आणि नगर जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष संघटनेचा म्हणून मी काम करतो याच्यात। तर आमच्या मागण्या ह्या 2014 पासून प्रलंबित येतात। त्याच मागण्या आम्ही शासन दरबारी प्रत्येक वेळेस मांडल्या। आमची जी ठेकेदार कंपनी आहे त्यांच्याकडे पण कायम त्या मागण्या मांडल्या। तर प्रत्येक वेळेस आंदोलन करत असताना आम्ही आझाद मैदानात पण आंदोलन केलं। त्यावेळेस शासनाने कंपनीला पत्र पाठवलं की यांच्या मागण्या पूर्ण करा। शासनात कंपनी ही जी बीव्हीजी कंपनी ठेकेदार कंपनी ती शासनाला सुद्धा जुमानीत नाही असं ते पत्र दिल्यानंतर त्यांनी जी कृती केली त्याच्यावरून असं दिसतंय। त्याच्यामुळं आम्हाला कारण नसताना किंवा आमच्या मनात नसताना आज आम्हाला काम बंद आंदोलन करण्याची वेळ ही शासन आणि बीव्हीजी कंपनी आमची ठेकेदार कंपनी तिने आणली। आज पेशंटचे आज आम्ही काल रात्री 12 वाजल्यापासून गाड्या बंद केलेल्या आहेत। तर इतके पेशंटचे सध्या हाल चालू येतं, तरी पण आम्हाला मस्त त्याची एक दया येते, कीव येते की आम्हाला असं वाटत नाही की पेशंटचे हाल व्हावा। पण आज आमच्या मागण्या आम्ही वेळोवेळी शासन दरबारी बीव्हीजी कंपनी दरबारी मांडल्यात, तरी पण त्यांना जागा करण्यासाठी आम्ही हे करत आहोत। आमच्या मागण्या अशा आहेत की आतापर्यंत समान काम समान वेतन मिळालं पाहिजे। आमचा जो पीएफ 2014 ते 17 पर्यंत कंपनीने कापलेला नाहीये तर तो पीएफ मिळाला पाहिजे। कोविड भत्ता कोविड काळात पायलट म्हणून आमच्या जीवावर उदार होऊन आम्ही काम केलं। त्या काळात शासनाने कंपनीला ते कोविड भत्ता दिलाय, पण कंपनीने आम्हाला कोविड भत्ता दिलेला नाही। अशात यात परत अजून आमचं इन्शुरन्स नाहीये। काहींना ESI सांगतात, काहींना इन्शुरन्स सांगतात, पण म्हणजे आम्हाला वैयक्तिक काहीच मिळत नाही याच्यातलं। कंपनीने आज आमच्याला आज एक लेटर पाठवले की तुम्हाला पगार वाढवून देतो, तुम्हाला भत्ते देतो, पण ती लेटर असं आहे का त्या लेटरवर सही कोणाची नेमकं अथॉरिटीचं नाव नाही, त्याचं पद नाही आणि ती लेटर 28 तारखेचं ती आज टाकीत आहे। का टाकीत आहे तर यांना कुठंतरी आमचा संप हाणून पाडायचा आहे, पायलट लोकांची दिशाभूल करायची, यासाठी कंपनीने येत आलं। माझं कंपनीला एवढंच म्हणणं आहे, तुम्ही या संप हाणून पाडायच्या फंद्यात पडू नका, आमच्या मागण्या तुम्ही हे करा। तुम्ही जर असंच पायलट लोकांना आणखी संप बंद किंवा संपायच्या याच्यात जर तुम्ही असतान तर ती तुमची चूक राहील। तुम्ही जर ह्या मागण्या मान्य नाही केल्या तर याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन करू, तर ते आंदोलन याच्यापेक्षा वेगळं असेल एवढीच मी विनंती करतो। याला सर्वस्वी जबाबदार कंपनी असणं, जे काही होत असेल याला जे नुकसान होत असेल, पेशंटचे हाल होत असतील, सर्वस्वी जबाबदार आमची बीव्हीजी कंपनी आणि शासन प्रशासन असणार। मी भीमराज मोकाटे, जेऊर लोकेशन।
पायलट 108 ॲम्ब्युलन्स आम्ही गेल्या 2014 पासून BVG 108 ॲम्ब्युलन्स सेवेमध्ये काम करत आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण 40 गाड्या आहेत। आम्ही गेल्या सातत्याने आमच्या मागण्या कंपनीकडे मांडत आलेलो आहोत, पण कंपनीने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आम्ही मुंबई येथे आझाद मैदानावर 8 ते 10 दिवससुद्धा आंदोलन करून शासन दरबारी निवेदनं देऊन आरोग्यमंत्री असतील त्यावेळेस आरोग्यमंत्री सावंत होते, आत्ता नंतर आम्ही एक छोटंसं धरणं आंदोलन 1 दिवसाचं आंदोलनाचा इशारा म्हणून केलं होतं। त्यावेळेस आंबेडकर साहेब आरोग्यमंत्री यांना पण आम्ही निवेदनं दिलेली आहेत। त्यांनी पण त्यांच्या थ्रू 108 आपल्या BVG कंपनीला त्यांच्या आमच्या सर्व मागण्या त्यांनी मागण्या की यांच्या पायलटचं म्हणणं मान्य करा, त्यांच्या काय मागण्या आहेत त्या जाणून घ्या, पण कंपनीने कोणताही आम्हाला रिस्पॉन्स दिलेला नाही आहे। आमची संघ कोणतीही बैठक घेतलेली नाही आहे। शासन आणि कंपनी ठेकेदार यांनी संयुक्त एक अशी बैठक लावून आमच्या मागण्या विचार करण्यात यावा। आम्हाला समान काम समान वेतन तसेच आमच्या इतर सर्वच मागण्या आमचे ते इन्शुरन्स असेल, आमचा विमा असेल किंवा आमच्या इतर मागण्या समजा आमच्या याचं PF असेल, या सगळ्याच गोष्टी आमच्या मान्य झाल्या पाहिजे। यासाठी आम्ही या ठिकाणी आज 1 जुलै रोजी कलेक्टर ऑफिससमोर धरणे आंदोलनात बसलेलो आहेत। सध्या आम्ही पूर्ण महाराष्ट्रातील गाड्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। यानंतर पेशंटला किंवा एखाद्या नागरिकांना जीवितास हानी झाली तर त्याला प्रशासन आणि कंपनी जबाबदार राहील। आज आम्ही जे आंदोलनाला बसलेलो आहोत, हे आंदोलन आमचं नसून ह्या गोरगरिबांच्या पायलट लोकांच्या कुटुंबाचं आहे। तरी या कुटुंबाची आणि आमची एकच मागणी आहे का आम्हाला जे शासन दरबारी जे काही मिळतंय ते कंपनीनं आम्हाला देण्यात यावं आणि आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत तर ह्या लवकरात लवकर पूर्ण करून कंपनीनं आम्हाला हे करावं, सहकार्य करावं। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।